पती कामाला जायचा आणि रात्र आली की जेवण करून तो झोपी जायचा. प्रत्येक दिवस सुरू असलेला हा नित्यनेमाला पत्नी वैतागली. प्रत्येक दिवशी तुम्हाला कामाला जाता, परत येता आणि पुन्हा झोपी जाता. माझ्यासाठी तुम्ही थोडा वेळ तरी काढत जा. माझं आयुष्य घरात राहून नरक झालंय. आपण काहीतरी नवीन करायला पाहिजे. आपला संसार यामुळे आणखीन जोमात येईल. माझ्या आयुष्यातही अर्धवट सुख आहे, मुलं झाली आहेत, मात्र तुम्ही मला रात्रीचं सुख का देत नाही? तुमच्या राहणीमानातही खूप बदल झालाय. मुले लहान आहेत तोपर्यंत आपण सर्व काही करत जाऊ. पत्नी बोलत होती, पण पती हा तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हता. आणि अचानक एक दिवस पत्नी घरातून गायब होते. पती जेव्हा सकाळी उठला तेव्हा पत्नी घरात दिसेना. तिने बोले घरात होती, मग पत्नी गेली कुठे याचा शोध घ्यायला पतीने सुरुवात केली. नातेवाईकांना सांगितलं, की मित्रपरिवाराला देखील सांगितलं, पोलिसांही तक्रार केली, पण पत्नीचा काही शोध लागला नाही. मुलांची जिम्मेदारीवर पती पडली होती. पोलिसही शोध घेत होते, मात्र पत्नी काही सापडली नाही. 1 महिना होऊन गेला, दुसरा महिना सुरू झाला आणि मग पत्नीचा फोन देखील येईना, निरोप देखील येईना आणि अखेर 2 महिने झाल्यानंतर पत्नी ही घरी परत आली. पत्नी घरी आल्यानंतर पतीने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्नीने सरळ सांगून दिलं की मी माझ्या सुखासाठी बाहेर पडले होते. तेथे मला खूप आनंद मिळाला, खूप सुख मिळालं. त्यामुळे माझी इच्छा आहे की तेच सुख आयुष्यभर माझ्या बरोबर राहावं. लग्नानंतर संसार म्हटलं की वादविवाद हे आलेच. पण विचार करा, जर एखाद्या पत्नीने आपल्या पतीसमोर अशी आट ठेवली की मला जर घरात ठेवायचं असेल तर माझं सुखही याच घरात आणि याच छताखाली एकत्र ठेवावं लागेल. एकाच बेडवर आपण सर्व काही करत जाऊ. पण हे ऐकून पतीला धक्का बसला. जेव्हा पतीने पत्नीच्या या अनैतिक मागणीला कडाडून विरोध केला तेव्हा थेट रक्ताचा थरार घडला. नेमकं प्रकरण काय होतं आणि कशा पद्धतीने हे सर्व घडून आलं होतं? पत्नीला सुख तरी नेमकं काय पाहिजे होतं? 3 लेकराची आई होती, तरी तिच्या आयुष्यात शरीर सुखाचा आनंद कमी झालेला नव्हता आणि प्रत्येक दिवशी तिला शरीर संबंधाचा आनंद घ्यायचा होता. मात्र पतीच्या विरोधात काय घडलं तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचं नोटिफिकेशन येईल. मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर या ठिकाणी राजकुमार कुशावा राहतो. याच ठिकाणी तो लहानाचा मोठा झाला, कामही सुरू झालं आणि घरच्यांनी 2008 मध्ये त्याचं लग्न देखील पूनम नावाच्या मुलीबरोबर लावून दिलं. सुखाचे दिवस पूनम आणि राजकुमार यांच्या आयुष्यात सुरू झाले होते. पूनमच्या घरची परिस्थिती गरीब होती, त्यामुळे राजकुमार याने कोणत्याही प्रकारचा अट्टाहास न करता अगदी साधेपणाने सर्व काही समजून घेतलं होतं. लग्नही पार पडलेलं होतं. पूनम राजकुमारला म्हणायची की तुम्ही माझ्या आयुष्यातील खरेखुरे राजकुमार आहात. तुमच्यामुळं मला पुढे तुमच्यामुळेच मला एवढे मोठे चांगले संसार सुखाचा होणार आहे. माझं सासर देखील चांगलं मिळालं आहे. त्या आनंदाच्या भरात राजकुमार आणि पूनम यांच्या संसाराला भर येऊ लागला होता. याच काळात पूनम आणि राजकुमार यांना मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर दोघांच्या प्रेमात अजूनही भर आला. घरातील लोक आणि गावातील लोकही पूनम आणि राजकुमार यांच्या संसारामुळे आनंद व्यक्त करत होती. राजकुमार हा सकाळीच कामाला निघून जायचा आणि नंतर रात्री घरी परत यायचा. पूनम ही लहान मुलाचं पालन पोषण करण्यात गुंतलेली होती आणि 1 वर्षाच्या आतच पुन्हा पूनम आणि राजकुमार यांना दुसरं अपत्य झालं. असे करत करत त्यांच्या आयुष्यात 3 अपत्यांनी जन्म घेतला. राजकुमाराच्या अंगावर 3 लेकरांची आणि घराची जिम्मेदारी पडली होती. त्यामुळे राजकुमार यांनी कामाचा भार देखील वाढवला, जेणेकरून घरात पैसा खेळता राहील. रात्रंदिवस राजकुमार हा कामात गुंतलेला होता. त्यामुळे तो घरी आला की थकून जाऊ लागला. पूनम पती राजकुमार याची वाट पाहत थांबायची आणि त्यानंतर मग राजकुमार आल्यानंतर जेवण करून गप्पा मारण्याचा ती राजकुमार बरोबर प्रयत्न करायची. पण राजकुमार जास्त काही बोलत नव्हता. ज्यावेळी लग्न झालं त्यावेळीची आठवण पूनमला सतावू लागली होती. प्रत्येक दिवशी अशाच प्रकारे राजकुमारचा नित्यनेम ठरलेला होता. त्यामुळे पूनमला बोलायचं देखील राजकुमारला नको वाटू लागलं. त्यामुळे पूनम राजकुमाराला की त्याच्याशी वाद घालू लागली. त्यावेळी राजकुमारने सांगितलं की मी कामावरून खूप थकून येतोय, त्यामुळे तू शांत राहत जा. राजकुमार यांनी त्याची बाजू तर सांगितली होती, मात्र पूनमला राजकुमार याच्याकडून बरंच काही पाहिजे होतं. ते देण्यासाठी राजकुमार तयार नव्हता. 3 लेकराची जिम्मेदारी पूनम आणि राजकुमार यांच्या खांद्यावर होती. पण पूनमला रात्रीचं सुख मिळत नसल्यामुळं ती प्रत्येक दिवस बेचैन होऊ लागली होती. राजकुमारला तिने अनेक वेळा स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही मला वेळ द्या, मी खूप परेशान आहे. मात्र राजकुमार यांनी पूनमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि इथूनच सुरू झाला पूनमच्या आयुष्याचा खरा प्रवास. पती आपल्याला आयुष्यभर सुख देणार नाही, त्यासाठी आपल्यालाच आपल्या आयुष्याचं सुख शोधावं लागेल. यासाठी पूनम आता प्रयत्न करू लागली होती. पूनम राहत असलेल्या परिसरात कमल सेन नावाचा एक तरुण राहतो. पूनम ही जरी 3 लेकरांची आई असली तरी तिच्या अंगातील गरमी काही कमी झालेली नव्हती. शरीर पूर्णपणे व्यवस्थित होतं. अजूनही ती 30 वर्षाच्या वयाची तरुणी वाटत होती.
त्याच्या आयुष्यात कमल सेन याची नजर पडायला सुरुवात झाली. कमल हा आपल्याकडे लक्ष ठेवून असल्याचं पूनमच्या हे लक्षात आलं. त्यामुळं पूनम हिने कमल याच्या स्माईलला, हसण्याला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. कमलच्या आयुष्यात नवीन महिला आली होती, त्यामुळे तो देखील आनंदी झाला होता आणि काहीच कालावधीमध्ये दोघांमध्ये प्रेम संबंध जुळवायला देखील सुरुवात झाली. पूनमचा पती राजकुमार हा सकाळीच कामाला गेल्यानंतर पूनम आणि कमल या दोघांमध्ये भेटी होऊ लागल्या. दोघांच्या प्रेमाचा भर पुढे एवढा लांब गेला की पूनम ही घरात लेकरांना झोपी घालून कमल याला घरी बोलावून घेऊ लागली. दोघांच्या संबंधाचा कार्यक्रम देखील घरातच होऊ लागला. ज्या ठिकाणी पूनम पतीबरोबर झोपायची तोच बेड तिने कमल याच्यासाठी रिकामा केलेला होता. हे सर्व सुरू झालं होतं केवळ 1.5 महिन्यात. प्रेम झालं, संबंधही झाले, तरी देखील राजकुमार याच्या कानावरीची थोडी सुद्धा खबर नव्हती. काही काळ निघून गेल्यानंतर पूनमने कमल याला आपण बाहेर फिरायला जाऊ अशी आट घातली. त्या ठिकाणी खूप मजा करू असं म्हटल्यानंतर कमल हा देखील राजी झाला आणि 22 जानेवारी 2026 रोजी पूनम ही कमल याला घेऊन घरातून अचानक गायब झाली. घरातून गायब झाल्यानंतर दोघांनी अनेक ठिकाणी मजा घेतली, सर्व काही त्या ठिकाणी केलं. दोघेही एकमेकाच्या एवढे जवळ आले की दोघेही एकमेकांना सोडू शकत नव्हते. पूनम हिला 3 लेकरं असले तरी कमल हा तिच्या प्रेमात आणि संबंधात एवढा वेडापिसा झाला होता की त्याला पूनमशिवाय काहीच सुचत नव्हतं. पत्नी घरातून निघून गेल्यानंतर पती राजकुमार हैराण झाला होता. घरी तिनं 3 लेकरं होती, पत्नी गायब होती, त्यामुळे तिघांची जिम्मेदारी त्याच्या अंगावर पडलेली होती. पोलिसात नातेवाईकाकडे सर्व पाहणी केली, सर्वांना निरोप दिले, मात्र पूनम कुठेच सापडली नाही. जेव्हा पूनम ही 2 महिन्यानंतर घरी परतली तेव्हा राजकुमार याला बरं वाटलं. त्यावेळी त्याने पूनमला जाब विचारायला सुरुवात केली. तेव्हा पूनमने सांगितलं की तुम्ही जर माझ्याबरोबर संबंध करत नाही तर मी काय करायचं. त्याच सुखासाठी मी आशू उर्फ कमल सेन याच्याबरोबर फिरायला गेले होते. तो माझ्या उर्वरित आयुष्याचा जोडीदार झालाय. त्याने मला खूप सुख दिलंय. त्यामुळे मला जर घरात ठेवायचं असेल तर मी तुमच्या दोघांनाही बरोबर संबंध ठेवते. त्यामुळे कमल हा देखील याच घरात राहील. तुम्ही दोघेही माझे पती म्हणून राहा. अशा प्रकारे जेव्हा पूनम बोलत होती त्यावेळी राजकुमार याच्या पायाखालची जमीन सरकली. पत्नीची अशा प्रकारची आट ऐकून काय करावं त्याला सुचनाच. त्यानंतर पूनम ही कमल बरोबर पत्नीच्या समोर संबंधही करू लागली. हे सर्व राजकुमारच्या डोक्याच्या बाहेरचा विषय झाला होता. त्यामुळे त्याने पूनमला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण पूनम हिने कमल याला घरात ठेवण्यासाठी राजकुमार बरोबर भांडणं करायला सुरुवात केली. अखेर 5 मे 2026 रोजी पूनम हिने राजकुमार याच्यावर बाजूलाच एक वीट पडलेली होती, ती वीट घेतली आणि त्याच्या डोक्यात मारली. त्यामुळे राजकुमार या ठिकाणी रक्तबंबाळ झाला आणि यापुढे जर तू आमच्या वाटात आला तर तुला कायमचं संपेल अशा प्रकारची धमकीच पूनम हिने राजकुमारला दिली आणि त्यानंतर 3 लेकरांना घेऊन ती घराच्या बाहेर पडली. राजकुमारच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं होतं. त्याने तात्काळ रुग्णालय गाठलं आणि तेथे जाऊन त्याने मलमपट्टी केली आणि तिथून थेट त्याने पोलीस ठाणे गाठले. त्या ठिकाणी पोलिसांना सर्व काही सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येईल असं आश्वासन दिलंय. त्यामुळे पूनम आता परत येईल की नाही हे सांगता येत नाही. मात्र राजकुमार यांनी पोलीस संरक्षणाची आता मागणी केली आहे. पत्नीला सुख पाहिजे होतं, यात गैर काहीच नाही, पण ज्या पद्धतीने ती वागली त्याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद.